आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकरजी आहे. पाटकरजी, खरं तर टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे. निर्धार मेळाव्याचं आपण आयोजन केलेलं आहे. कशा प्रकारे हा निर्धार मेळावा असणार? बाळासाहेबांचं स्वप्न होतं नवी मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडकला पाहिजे. शिंदे साहेबांनी ते एकदम सिरियसली घेतलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही निर्धार मेळावा, त्याचं नावच त्याच्यासाठी ठेवलेलं आहे. तिकडे महाविकास आघाडीतील जवळजवळ 13 नगरसेवक प्रवेश करणार आहेत. हे जे प्रवेश चाललेला आहे हे शिंदे साहेब ज्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला भेटतात, नेहमी वेळ देतात, 3-3 वाजेपर्यंत कोणी बोलवून त्यांच्या घरी जातात. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन प्लस त्यांच्याकडे असलेलं खातं जे लोकांच्या सार्वजनिक हिताशी निगडीत आहे त्याच्यामुळे सर्व नगरसेवक प्रभावित होऊन नरेश मस्के साहेब एवढे येऊन दररोज भेटतात, दररोज काम करत असतात. नाटासाहेबांसारखा सुशिक्षित माणूस आहे. सर्व बघून आज हे सर्व नगरसेवक प्रवेश करणार आहेत आणि आमच्या पक्षाला मोठं बळ मिळणार आहे. खरं तर जो मेळावा आहे या मेळाव्याचं वैशिष्ट्य काय असणार? वैशिष्ट्य आता सर्व ओपन झालेलं आहे. शिवसेनेची ताकद वाढवणे, नवी मुंबई महानगरपालिकेवर भगवा फडक करणे. काय वाटतं आपल्याला आगामी पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मोठा पक्षप्रवेश मानला जातो? भाजपचे पण येणार होते, पण शिंदे साहेबांनी बोललेला युतीचा धर्म पाळायचा. तिथे त्यांची खूप मुस्कटदाबी चालू आहे, त्यांना त्रास चालू आहे, त्यांची आर्थिक कोंडी आहे आणि त्यांना जी हीन वागणूक दिली जाते. आणि शिंदे साहेबांचं काम करण्याचं जी पद्धत, हे सर्व आपुलकी, ते बघून ते सर्व ते पण येणार होते. पण शिंदे साहेबांनी स्पष्ट नकार दिलेला आहे आणि शिंदे साहेबांनी सांगितलं आपण महायुतीचा धर्म पाळूया, ज्याला नाही पाळायचा त्याने नको पाळूया. मग काय वाटतं, पुन्हा एकदा भाजपला आपण साथ देणार आहे की नाही? ते वरिष्ठ ठरवतील, पण आम्ही आमचे प्रयत्न पूर्ण करू, आम्ही आमची तयारी पूर्ण करू. युती झाली तर बरोबर, नाही झाली तर आम्ही आमच्या बळावर जाऊ. नक्कीच हे आपल्यासोबत किशोर पाटकर यांचं असं म्हणणं आहे की 22 तारखेला निर्धार मेळावा आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या मेळाव्याचं मार्गदर्शन करणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश टीव्ही मराठी, नवी मुंबई.